हॅलो 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 हॅलो. सो दिवाळी आलेली आहे आणि दिवाळी बरोबर आलेला आहे घरून पार्सल, द मोस्ट अवेटेड पार्सल. आणि डेफिनेटली या पार्सलमध्ये असणार आहे आपला फराळ. तर लेट्स अनबॉक्स इट टुगेदर. कैची आणावी लागेल. तर ही असणार आहेत माझी अस्त्र. लेट्स आणि घेऊया बॉक्स. बऱ्यापैकी मोठा आहे, ॲज यू मस्ट हॅव सीन इट ऑलरेडी. आणि आणि आपल्याला डब्यामध्ये अजून एक डब्बा. लेट्स ओपन दॅट डब्बा. आय डोंट नो कसं दाखवू. ओके, सो आपल्याला आलेली आहे सोनल दादर इथून प्लास्टिकची पिशवी. ओ, फक्त पिशवी नाहीये काय, हे खूप सुंदरसं ग्रीटिंग माझ्या क्रिएटिव्ह पप्पांनी करून पाठवलेलं आहे. सो पप्पांचा आणि आर्टचा काही एक संबंध नाही, पण ही हॅज ट्राईड हिज लेवल बेस्ट. त्यांनी छोटंसं क्यूटसं ग्रीटिंग कार्ड बनवलेलं आहे. हॅपी दिवाळी स्नेहा अक्षय आदित्य फ्रॉम आई पप्पा सोहम. आणि आहे शर्ट. आय थिंक हे अक्षयसाठी आहे. कपडे कपडे पण हे आदित्यसाठी आहेत. आणि अजून कपडे माझ्यासाठी तर अजून काहीच आलेलं नाहीये, पण आय एम प्रिटी शुअर याच्यात खूप काही माझ्यासाठी असणार आहे. आणि आहे हे तुळशी वृंदावन आहे. प्रत्येक फराळाबरोबर येतच. जे इंटरनॅशनल स्टुडंट्स असतील किंवा जे बाहेर गावात परदेशी कुठे राहत आहेत त्यांच्यासाठी जर काही पाठवलं जातं फराळाबरोबर, तर ते हे द बॉस, भिंतीवरी काल निर्णय असावे. सो हे आहे आपलं पुढच्या वर्षीचं काल निर्णय. मग आहे फार गोडची गोष्ट. ओके, दिस इज सो क्यूट. डेफिनेटली हे आमच्यासाठी कोणासाठी नाही आहे. माझी एक मैत्रीण आहे, तिला होणार आहे मुलगी. आणि लेट्स सी व्हॉट एल्स वी हॅव गॉट. मला वाटतं की द व्लॉग इज गोइंग टू गो सो लॉंग, कारण की दिस इज सो क्यूट. सो मला आणि माझ्या आईला असं आर्ट्स अँड क्राफ्ट्सचा असा किडा आहे. म्हणजे वी लव्ह स्टफ अबाउट आर्ट अँड क्राफ्ट्स. वी लव्ह डुईंग सम DIY स्टफ. आणि किंवा आईला प्रदर्शनामध्ये गेल्यावरती छोट्या छोट्या गोष्टी तिच्यासाठी माझ्यासाठी सगळ्यांसाठी घेण्याची सवय आहे. सो शी मस्ट हॅव गॉट इट फ्रॉम सम प्लेस. हे आहे एक फोटो होल्डर. इट सेज युअर स्माइल ब्रिंग्स मी सो मच हॅपीनेस. आणि देन आय कॅन होल्ड अ फोटो इन इट. आणि हा माझा छोटासा बाळकृष्ण. आय थिंक इट्स अ फ्रिज मॅग्नेट. I'm not sure if I'm going to put it on fridge or somewhere else, but this is so cute. Look at this. And one more photo frame. Together we can achieve anything. So photo frames. Decorations saman distay. ही अशी सुंदरशी आर्टिफिशियल फुलं आहेत, कारण की फ्रेश फुलं मिळणं थोडंसं कठीण आहे. ते फ्रेश बोलतात पण ते फ्रीजमध्ये ठेवलेली असतात आणि मग फारशी काही फ्रेश नसतात. त्याच्यापेक्षा दिस इज बेटर. सो ही गोडशी फुलं आहेत. आणि
फुलं घरी लावायचा प्रयत्न केलेला, पण सध्या विंटर सुरू होत आहेत आणि फॉलमध्येच माझी झाडं आता ऑन द वे टू डाय आहेत. सो ही फुलं बरी. आणि दिस इज सो क्यूट. हे शुभलाभचं तोरण वाटतंय. वाव, गोड 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 गोड, नुसतं गोड. किती सुंदर. मला कधीतरी वाटतं की ना मी हे सगळं बनवायला पाहिजे, पण आय नो दॅट आय कॅन डू इट, बट आय एम लेझी. सो हे आहे गोडसं तोरण. आय थिंक हे इंडियामध्ये खूप ट्रेंडिंग आहे सध्या. मी खूप सारे डेकोरेशन स्टफमध्ये बघितलेलं. आणि ही आहेत आपली पानं. सो आय एम प्रिटी शुअर ही आईने मिशोवरून मागवलेली असणार आहेत. कंदील, उलटा कंदील. टिडिंग टिडिंग. बाय द वे, गेल्या वर्षीचा कंदील अजून पण आहे. सो आय थिंक इट्स व्हेरी टिपिकल थिंग ऑफ इंडियन हाऊसहोल्ड्स. बरेच लोक नाही करत, पण मी बिंग लेझी गेल्या वर्षीचा कंदील हा अजून पण इथे आहे. तर आता मला वाटते की तो बदलायची वेळ आली आहे. वीकेंड आहे उद्या, तर जरा साफसफाई करू आणि मग नंतर नवीन कंदील लावू. आणि हे आहेत मिस्टिक लँटर्न्स. सो आय थिंक हे आहेत, मला पण नाही कळत आहे काय. ओके, सो बेसिकली हे असं काहीतरी होल्ड करायला आहे, पाण्यावरचे दिवे किंवा काहीतरी असं छानसं हँग करायला आहे. आणि आय थिंक यू कॅन यूज इट इन सर्टन वेज. तर हे ते आहे. आणि माझी मिशो क्वीन आई, शी हॅज गॉट समथिंग एल्स फॉर मी. हे पण डेकोरेशनचं आयटम वाटतात मला. स्माइल. हे जेव्हा माझी जुलैमध्ये इंडिया ट्रिप होती तेव्हा मी ऑर्डर केलं होतं, बट आय कुडंट गेट इट बिफोर मी इथे येण्याआधी. तर मग त्याच्यामुळे हे राहिलं होतं. सो आणि हे थोडेसे कुर्ते किंवा शर्ट दिसतात. आय एम नॉट शुअर की काय आहे. माझ्यासाठी आहेत. आय एम सो हॅपी. क्लोथ्स मेक मी हॅपी. A lot of things make me happy, but clothes is one of them. आणि हे आहे one more essential of दिवाळी, सुगंधी उटणी. सो जेव्हा पहिली अंघोळ करणार तेव्हा लावण्यासाठी आहे दीपावलीच्या अभ्यंग स्नानासाठी, पहिली अंघोळ नाही अभ्यंग स्नानासाठी सुगंधी उटणे. आणि त्याच्याबरोबर मागे लक्ष्मीची पावलं लक्ष्मी पूजनसाठी यूज करेन. ज्याला लहान असताना आई आम्हाला सगळ्यांना उठणं लावायची, मस्त मळीमळी काढायची आणि मग नंतर आम्ही अंघोळ करायचो. मग त्याच्यानंतर ते कार्टची रांट जे काही म्हणतात ते आम्ही ते फोडायचो. मग त्याच्यानंतर एक छोटासा फटाका फोडायचो आणि इट वॉज ऑल फन. आणि मग त्याच्यानंतर तो असं बसून एकत्र फराळ खायचा. मग त्याच्यानंतर फ्रेंड्सला भेटायचं किंवा, आणि आय हॅव अ ह्यूज फॅमिली, तर त्याच्यामुळे दिवाळीमध्ये असे आम्ही जेव्हा भाऊबीज वगैरे असते तेव्हा भेटतो. तर आय मिस ऑल ऑफ दोज थिंग्स, पण इट्स ओके, कारण की जेव्हा जाते तेव्हा जीवाची मुंबई करते. सो नो वरीज. आणि हे घर आहे आता, तर मग नॉट अ प्रॉब्लेम. बट या, आय वॉज टॉकिंग अबाउट उठणं. तर आता स्वतःला स्वतःचं उठणं लावून घ्यायचं आहे, कारण की अक्षय असणार आहे बिझी. सो आय एम नॉट शुअर की तो असा अभ्यंग स्नान वगैरे करणार आहे की नाही, पण आय विल डू इट फॉर शुअर. आणि उठणं आलं की त्याच्याबरोबर किंग आला. किंग, यू नो व्हॉट आय एम टॉकिंग अबाउट, राईट? आणि मग उरलेलं आहे ते सगळं आपला फराळच आहे. आय डोंट नो व्हॉट दिस इज दो. आय एम नॉट शुअर की मी आता ओपन करावा की नाही, कारण की फराळच्या बाबतीमध्ये कसं माहिती आहे का, ओपन केला ना की मी काही थांबत नाही. ऑब्व्हियसली माझ्या फेवरेट गोष्टी म्हणजे चिवडा. जेव्हा मी आता ट्रिप माझी इंडियाची होती त्याच्यानंतर पण जेव्हा आले तेव्हा आय गॉट दिस मच पोह्यांचा चिवडा. आणि तो मला आईने आत्ता पण पाठवलेला आहे. सो डोंट जज मी, पण इट्स ह्यूज. आणि या
मला चिवडा फार आवडतो, मग मला अनारसे आवडतात, तर आईने अनारसे पण खूप पाठवलेले आहेत मला कळतंय. आणि मला शंकरपाळ्या आवडतात, मला चकली आवडते, रव्याचे बेसनाचे लाडू चालतात मध्ये मध्ये जरा टेस्ट चेंज करायला किंवा असं मध्ये मध्ये. पण या हो एक मिनिट, फराळाच्या आधी हे पण काहीतरी, हो नाही हे फराळाचं आहे आय थिंक. हे ना तिने दादर सुपर मार्केटच्या पिशव्यांमध्ये बेसनाचे लाडू पाठवलेले आहेत. सो हे आहेत बेसनाचे लाडू, हा आहे आपला चिवडा. काय सुंदर पॅकिंग केलंय. आणि आय डोंट नो व्हॉट दिस इज, पण हे लाडू आहेत. ओ लाडू आहेत रव्याचे लाडू. अक्षयला खूप आवडतात रव्याचे लाडू, त्याला बेसनाचे पण आवडतात, त्याला सगळं आवडतं, त्याची काही किरकिर नाही, मी सगळं आहे. आणि हे काय मला माहिती नाही, आय थिंक दिस इज करंजी. ही आलेली आहे आपली करंजी. आणि यार मी शिका बघते, आय डोंट नो व्हॉट दिस इज. हे नानकटाई आहेत. हो आईने यावेळेस घरच्या मायक्रोवेव्हमध्ये पहिल्यांदा नानकटाई बनवायला ट्राय केलेत आणि टर्न आउट टू बी सो गुड. कारण की ह्याच्या आधी आम्ही जिथे राहायचो तेव्हा तिथे आम्ही नानकटाई घरी बनवायचो आणि ते बेक करण्यासाठी बेकरीमध्ये घेऊन जायचो. आणि मग तिथे ते तुम्हाला ते हे देतात, एक पॅन काइंड ऑफ थिंग देतात आणि त्याच्यावरती यू अरेंज इट थोड्या डिस्टन्सवरती आणि मग नंतर यू गेट इट इन लाईक 20 minutes समथिंग लाईक दॅट. तर माझ्या वहिनीला विचारून तिने हे बनवलेत आणि चुम्मा आहेत. आय नो इट्स गोइंग टू बी, मी टेस्ट नाही केलेत पण आय नो इट इज गोइंग टू बी ग्रेट. आणि ही झाली आपली शंकरपाळी आणि ही आहे आपली चकली. सो दॅट्स अबाउट इट. ह्याच्यात काय ते मला फक्त कळत नाही आहे. आणि जरा टेप बीप केलं खूप सारं. मी तर मसाले वगैरे मागवले नव्हते, सो आय एम प्रिटी शुअर की मसाला तर नसणार आहे. आय डोंट नो व्हॉट दिस इज. टप्परवेअरचा डबा पाठवलेला आहे. इथे हरवला तर काय करणार, फटके देणार काय. इंडियन मॉम्स आणि त्यांचं टप्परवेअरवर किंवा कोणत्याही अशा सुंदरशा डब्यांवरती असलेलं प्रेम नेक्स्ट लेवल. एव्हरीथिंग एल्स जस्ट फेड्स. ओ हे नानकटाई आहेत, मग ते काय आहे. व्हॉट, हे नानकटाई आहेत बट एवढ्या सुंदर झालेल्या आहेत घरी बनवलेले नानकटाई. आणि आय एम गोइंग टू टेस्ट इट नाव. फर्स्ट फराळ घरून आलेला जो मी खातीये तो हा आहे. वाव. वाव, this is beyond awesome, you know. चुम्मा. आय थिंक मी थांबू नाही शकणार आहे. होतं आपलं दिवाळीचं अनबॉक्सिंग जे माझ्या आई पप्पांनी पाठवलेलं आहे मुंबईवरून थेट कॅनडाला. आणि हा व्लॉग कसा वाटला ते मला सांगा. आणि आय एम स्टिल न्यू ॲट इट, सो आय एम ट्राईंग टू फिगर आउट थिंग्स हाऊ टू गो अबाउट. सो इफ यू हॅव एनी सजेशन्स किंवा कोणत्या प्रकारचे व्लॉग्स तुम्हाला बघायला आवडतील हे मला तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. शेअर इट विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली सो दॅट आय गेट बेटर व्ह्यूज टू बी ऑनेस्ट. आणि विथ बेटर व्ह्यूज आय विल get some more motivation to record myself when I do stuff. And share, like, comment, subscribe. And दिवाळीचा खूप 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 खूप